नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। जमिनीचा ताबा देण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गोंधळ, पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न। संघटनेचे अध्यक्ष पत्रकारसह 11 जणांवर गुन्हा दाखल, 9 आरोपी अटक। आता बातमी विस्ताराने। जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना जमिनीचा ताबा देण्याच्या मागणीसाठी थेट परंडा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष, एका वृत्तपत्राचे संपादक, व्हिडिओग्राफरसह एकूण 11 जणांविरुद्ध 14 जुलै रोजी रात्री परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की माणकेश्वर शिवारातील गट क्रमांक 647 मधील 90 आर जमीन फसवणूक करून बाबूशा पवार यांच्या कुटुंबाला विकल्याचा आरोप आहे। या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी आरोपींनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव करून गोंधळ घालत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या जमिनी संदर्भातील प्रकरण उपविभागीय दंडाधिकारी भूम यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। असे असतानाही 14 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता आरोपी ठाण्यात दाखल झाले होते। यावेळी आरोपींनी गोंधळ घालून जमिनीचा ताबा देण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला। या प्रकरणी पोलीस हवालदार संजय म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बबन अर्जुन लष्कर भूम, प्रभाकर लोंढे, अण्णाभाऊ लोंढे, सुधाकर बापू लोकरे राहणार धाराशिव, बाबूशा सुपनाश पवार, विशाल बाबूशा पवार, जेजमा बाबूशा पवार, पूजा बाबूशा पवार राहणार जवळा निजाम तालुका परंडा, दत्तात्रय सुभाष गवारे राहणार जवळा, सचिन पांडुरंग गायकवाड राहणार बार्शी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपी बबन अर्जुन लष्कर, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना मराठवाडा अध्यक्ष व पत्रकार प्रभाकर लोंढे आणि अण्णाभाऊ प्रभाकर लोंढे व्हिडिओग्राफर यांच्यासह यातील आरोपींनी जोपर्यंत जमीन मिळत नाही तोपर्यंत पोलिसांवर दबाव ठेवा अशी चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी पोलिसांनी समजावून सांगूनही आरोपींनी पोलीस ठाण्यात आरडाओरडा करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, तसेच व्हिडिओग्राफी करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी एकूण 11 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, चिथावणी देणे यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।